आज आपण 232व संविधान पारायणाचं सलग पुष्प गुंफत आहोत. दिनांक 28 मार्च 2022. आणि आजच्या दिवशी हे करत असताना एक हर्षोल्लास आणि आनंद ज्याला म्हणता येईल तसा मनातही आहे की खूप महत्वाचा असा वाटणारा 395 चे 395 अनुच्छेद इत्थंभूत वाचन, त्यावर विवेचन, त्यावर आलेले प्रश्नोत्तर, याच्यामध्ये आपण हा टप्पा अतिशय महत्वाचा असा पूर्ण पाडलेला आहे. आणि आता आपण शेड्यूल अनुसूची ज्या आपल्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 8 होत्या, त्यानंतर आत्ता सध्या घडीला त्यामध्ये दुरुस्त्या होऊन 12 अनुसूची ज्याला आपण शेड्यूल म्हणतो अशा आहेत, त्याला सुरुवात करणार आहोत. हा आनंद अशासाठी आहे की आता अनुसूचीमध्ये ज्या काही माहितीच दिलेली आहे ती स्टॅटिस्टिकल माहिती आणि बहुधा कायदेशीर रित्या किंवा कॉन्स्टिट्यूशनल लॉ आपण ज्याला म्हणतो संविधानिक कायदा, याला जेव्हा आपल्याला कोर्टासमोर किंवा एखाद्या प्राधिकरणासमोर किंवा शासनासमोर आणावं लागतं, तेव्हा त्यामधले जे बारकावे, जसं आता महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्र ज्या अधिनियमानुसार त्याची आस्थापना निर्माण झाली संसदेच्या, त्या अधिनियमाबद्दलची माहिती दिलेली आहे. ही बहुधा सगळ्या अनुसूची आणि अनुच्छेद याचा जर विचार केला तर अनुसूची आणि अनुच्छेदामध्ये हा मूळ बेसिक स्ट्रक्चर त्या संविधानिक प्रावधानाचं तरतूद म्हणून विशद केलेला आहे. आणि त्यावर बारकावे लहान लहान ज्या गोष्टी असतात त्याचाही आपल्याला अभ्यास असला पाहिजे, किंवा त्या बारकाव्याची गरज आपण कायदेशीर बाब म्हणून पुढे आणत असताना बहुधा सुप्रीम कोर्टासमोर, एखाद्या मान्यवर हायकोर्टासमोर, शासनासमोर, एखाद्या केंद्रीय किंवा राज्याच्या प्राधिकरणासमोर आपण ते आणत असू, तर ही माहिती त्याच्यामध्ये कायदेशीर पुरावा म्हणून देणं आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ आपण महाराष्ट्र राज्य म्हटलं, आंध्र प्रदेश म्हटलं, बिहार म्हटलं, तर महाराष्ट्र राज्याला एक वेगळं राज्य संबोधण्याचा कायदा कुठं आहे, त्याबद्दलचा नियम काय आहे, तर संसदेने अमुक साली अमुक अधिनियम पार करून त्या अधिनियमानुसार महाराष्ट्राला राज्याचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा राज्य म्हणून संविधानिक दर्जा, याला काय आधार, तर याला ही आपली अनुसूची क्रमांक 1 आधार आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर अशा प्रकारचे जे नियमांचे छोटे छोटे बारकावे ते या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न इथे असा पडतो की हे सगळे बारकावे मग अनुच्छेदात का देण्यात आले नाही? कारण अनुच्छेदामध्ये 28-29 राज्यांचा सगळा आढावा घेऊन प्रत्येकाला दिले, तर अनुच्छेद त्याच ठिकाणी खूप लांब लचक झालं असतं. म्हणून ही शेड्यूल आपल्या संविधानाबरोबर जोडलेले आहेत. आणि तसं कुठलंही तुम्ही कोर्टाचं पिटिशन घ्या, जे विद्यार्थी कायद्याचे विद्यार्थी आहेत किंवा जे ऍडव्होकेट्स आहेत जे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांना ही बाब चांगल्या पद्धतीने समजून येते की जेव्हा पिटिशन जातं त्या पिटिशनचं एक सिनॉप्सिस असतं. ते पिटिशन मध्ये बारीक बारीक मुद्दे सगळे लिहिलेले असतात आणि त्याचं सिनॉप्सिस असून त्या सिनॉप्सिसला आपण एक कायदेविषयक आधार देतो की हे जे पिटिशन आहे ते कुठल्या कायद्याच्या कुठल्या कलमानुसार, IPCच्या, CRPCच्या कुठल्या कलमानुसार, किंवा अजून एखादा कुठला पेसासारखा कायदा असेल, लहान सहान लोकल ऍक्ट असतील, त्या ऍक्टच्या कुठल्या कायद्यानुसार आपण हे पिटिशन दाखल करत आहोत याची माहिती आपण सिनॉप्सिस म्हणून देत असतो. आणि हे सिनॉप्सिस बघितल्यानंतर न्यायाधीश महोदयाच्या ते पटकन लक्षात येतं की ह्या एकंदर पिटिशनची दिशा काय आहे, डायमेन्शन काय आहे, ते आपल्या लक्षात येतं. आणि नंतर आपण ते डायमेन्शन असं आहे म्हणून जेव्हा मूळ पिटिशन मध्ये त्याचा अख्खा मसुदा विशद करत असतो, त्याचं बॉडी ऑफ द पिटिशन ज्याला आपण म्हणू शकू, ते आपण लिहित असतो. ते लिहित असताना जर एखादी कायदेविषयक बाब आली तर याला पुरावा म्हणून काय, तर याला पुरावा म्हणून आम्ही ॲनेक्चर्स किंवा शेड्यूल या ठिकाणी लावलेले आहे असं म्हणून आपण एक्झिबिट हा एक प्रकार आहे. कायदेशीर भाषेमध्ये सांगायचं तर एक्झिबिट प्रकार म्हणजे सोबत जोडलेली पत्रे. आणि सोबत जोडलेली पत्रे त्या एक्झिबिट मध्ये आपण लिहित असतो की अमुक अमुक माझं म्हणणं असं आहे, कारण ही माहिती एक्झिबिट ए प्रमाणे प्रमाणित आहे, म्हणून एक्झिबिट ए मी ह्या पिटिशन सोबत लावत आहे
असे अनेक एक्झिबिट असतात आणि असं म्हणून एक पिटिशन तयार होतं. म्हणजे कायदे विषयक कम्प्लीट कंपाइल्ड डॉक्युमेंट, वैधानिक दृष्टीनं संपूर्ण असं दस्तावेजी स्वरूप किंवा दस्तावेजांचं प्रारूप म्हणता येईल. याला जे अधिष्ठान आहे तेच अधिष्ठान आपल्याला या ठिकाणी शेड्यूल आणि अनेक्सर अपेंडिक्सच्या माध्यमातून समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून घटनेच्या मूळ मसुद्यामध्ये या गोष्टी नसल्या तरी त्या आपल्या शेड्यूलमध्ये, अनुसूचीमध्ये आणि परिशिष्टामध्ये, अपेंडिक्समध्ये समाविष्ट केलेल्या आहे. म्हणजे अमुक बाबीचं रेफरन्स जर कुठे घ्यायचा असेल तर तो आपण या अनुसूचीप्रमाणे घेऊया. अमुक बाबीचा एखादा परामर्श अपेंडिक्स प्रमाणे घ्यायचा असेल तर अपेंडिक्स मध्ये ही जी माहिती दिली आहे त्या माहितीप्रमाणे घेऊया. आणि जसं आपण बघितलं, सगळ्यात महत्वाचं असं की संविधान हे भारतीय संविधान कशाला म्हणायचं ते म्हटलं असताना भारतीय संविधानाचे हे 3 महत्वाचे टप्पे एकत्र केलेले आहे. एक म्हणजे अनुच्छेद 1 पासून तर अनुच्छेद 395 पर्यंत 22 भागामध्ये विभागलेले वेगवेगळ्या प्रकरणाचे, वेगवेगळ्या मथळ्याचे अनुच्छेद, नंबर 1. नंबर 2, त्या अनुच्छेदाबरोबर असलेले 12 शेड्यूल म्हणजे 12 अनुसूची, 12 अनुसूची अधिक 2 परिशिष्ट म्हणजे अनेक्सर, असं कंपायलिंग एकत्र पुस्तक म्हणजे भारताचं संविधान. भारताचं संविधान म्हणजे फक्त 395 अनुच्छेद नव्हे तर 395 अनुच्छेदाबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये असलेल्या अनुसूची आणि त्यामध्ये असलेले परिशिष्ट हे सुद्धा समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण जेव्हा परिशिष्ट किंवा अनुसूची याचा विचार करू तेव्हा त्याची भूमिका एकंदर काय आहे ती समजून घेण्यासारखी आहे. साधं वाचून काढलं तरी आपल्या हे लक्षात येण्यासारखं आहे. किंबहुना याच्यावर जास्त प्रश्नोत्तर किंवा कथ्याकूट होणं शक्य नाही. विवेचन एका मर्यादेपर्यंतच फक्त याचं होऊ शकतं. कारण मूळ विवेचन जे आहे, जो समाजाभिमुख कारभार राज्याचा शासकीय आणि प्रशासकीय स्वरूपाने चालतो आहे, वित्तीय स्वरूपाने कसं कसं कामकाज चालतं, रोजगार आणि लोकसेवा आयोगाचे जे सेवक, गव्हर्नमेंटचे जे सर्वंट्स आहेत त्यांना कशा प्रकारे नियुक्ती दिल्या जाते, त्यावर कोणाचं अधिपत्य असतं, आपली न्यायिक व्यवस्था कशी चालते, न्यायिक व्यवस्थेचं काय प्रारूप आहे, ते कसं आपण संविधानिक लोकशाही मार्गाने स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचबरोबरीने मूलभूत अधिकार काय आहे, राज्याची धोरणात्मक अशी तत्व, मार्गदर्शक तत्व काय आहेत, सिटीजन्स नागरिकांच्या कर्तव्य काय आहे, याचे वेगवेगळे भाग आणि या सगळ्या भागाचं जे काही आपण निरूपण केलेलं आहे, जे काही वाचन करून त्याचं विवेचन आपण वेळोवेळी केलेलं आहे. आज 232वा सलग हा भाग आहे. म्हणजे 231 भागापर्यंत आपण हे करत होतो. ती मूळ संविधानाची एक बुज असं म्हणता येईल. मूळ संविधान म्हणता येईल. पण त्या मूळ संविधानाला जसं मी सांगितलं की पिटिशनच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की काही शेड्यूल आणि काही अपेंडिक्स हे आपल्याला अपरिहार्यपणे जोडावे लागतात एक पुरावा दाखल म्हणून. कारण हे कायदे संसदेमध्ये तिथे पारित झालेले आहे. पुढे पुढे गेल्यानंतर काही अनुसूची आपल्याला अशा दिसतील की ज्याच्यामध्ये कायद्याचं स्वरूपच देण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ 5वी आणि 6वी अनुसूची जेव्हा आपण बघू तेव्हा 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये आपल्या असं लक्षात येईल की आदिवासी भागासाठी जो पेसा कायदा आहे त्या कायद्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहे, अर्थात पेसा कायद्याबद्दलची माहिती त्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. पण पेसा कायद्याचं रूप हे वेगळं आहे. पेसा कायद्यामध्ये काय काय असलं पाहिजे हे सांगणारी एक पूर्वपीठिका, एक उद्देशिका म्हणून आपल्याला हे अनुसूची बघायची आहे. त्यानंतर 9वी अनुसूची जर आपण बघितली तर ही नव्याने घटनेमध्ये 1951-52 साली समाविष्ट केलेली अनुसूची आहे. त्या अनुसूचीमध्ये सगळ्या भारतभरातले जे कायदे आहे प्रत्येक राज्यातले आणि केंद्राचे असे कायदे, ज्या कायद्याविरुद्ध उठसूट न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही असं जे नमूद केलेलं आहे ते आपल्याला सविस्तरपणे बघावं लागणार. त्यात कायद्याची फक्त नावं दिलेली आहेत
परंतु आपण जेव्हा मूळ अनुच्छेद बघत होतो तेव्हा मूळ अनुच्छेदामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं असेल की अनुसूची 9 मध्ये असलेल्या कायद्यांच्या बाबतीत तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही, असा संदर्भ आपण बघितला. मग ते कायदे कोणकोणते आहे? त्यावेळी फक्त एक कायदा होता, कमाल जमीन धारणा कायदा. आणि त्या दृष्टीनं पहिली भारतीय संविधानाची दुरुस्ती जी 1951 मध्ये झाली, त्या 1951 दुरुस्तीनुसार 9वी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर तिचं नेमकं कारण काय होतं आणि कशा प्रकारे ते झाली हे बघणं आपल्याला औचित्याचं ठरणार आहे. म्हणून 9वी सूची, त्यानंतर 10वी सूची, 11वी आणि 12वी तेवढ्या महत्वाच्या नाहीये, पण 9, 10 आणि 5 आणि 6 ह्या ज्या अनुसूची आहे त्याचा आपण थोडासा बारकाईने अभ्यास करणार आहोत. 10व्या अनुसूचीमध्ये 1985 साली झालेली 52वी भारतीय संविधानाची घटना दुरुस्ती त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि कसे लोकप्रतिनिधी आपल्या पक्ष प्रमुखाच्या मतानुसारच संसदेच्या किंवा विधानसभेच्या पटलावर आपलं मतप्रदर्शन करू शकतात याबाबतची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागणार आहे, ज्याच्यातून पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट किंवा पक्षांतर्गत विरोधी कायदा अशा प्रकारे कायद्याचं स्वरूप निर्माण झालेले आहे ते या अनुसूचीमधून निर्माण झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात कसं की भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टीची स्पष्टपणे नमूद केलेली नाही अशी गोष्ट आपल्याला भविष्याचा वेध घेत असताना स्पष्टपणे नमूद करायची असते, तर त्यासाठी वेगळे अनुच्छेद काढून अजून भारतीय घटना, भारतीय संविधान 395 अनुच्छेदाच्या पलीकडे लांबविण्यापेक्षा त्याला आपण एक अनुसूची जोडावी, हा एकंदर संसदेने घेतलेला त्यावेळचा विवेकी निर्णय असं म्हटलं पाहिजे. पण त्या अनुसूचीमध्ये नेमकेपणाने काय दिलेलं आहे, त्या अनुसूचीचा परिणाम काय काय झालेला आहे, खऱ्या अर्थाने संविधानिक लोकशाही ही संविधानिक लोकशाही जशी पुस्तकात लिहिलेली आहे तशी ती आहे का? आणि हे जेव्हा घटत होतं, उदाहरणार्थ पहिली अनुसूची जेव्हा निर्माण झाली, म्हणजे 9वी अनुसूची, म्हणजे 8 अनुसूच्या आधीच होत्या, 9वी अनुसूची निर्माण झाली, पहिली संविधानाची दुरुस्ती ज्यावेळी झाली त्यावेळी घटनाकार डॉक्टर भीमराव आंबेडकर हे हयात होते. 1956 पर्यंत ते हयात होते. तिथपर्यंत आपल्याला हा आढावा घेतला जाऊ शकतो. आणि कळत नकळत आज जी संविधानाची परिस्थिती आहे, अनेकांच्या असं म्हणत आहे की संविधान पूर्णपणे शासन प्रशासन यंत्रणा सांभाळून अख्खी यंत्रणा देशाची ही जनतेभिमुख आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून असाही प्रश्न एक येतो, अनेकदा असे प्रश्न आले की याची उत्तर संविधानात कुठे आहे, याची उत्तर संविधानात आहे का? पण तुम्ही बघा, अशा अनुसूचीच्या माध्यमातून, अशा झालेल्या घटनांमधल्या बदलांच्या माध्यमातून जर घटनेचा संविधानिक लोकशाही ढाचाच कुठं किळकिळा झाला असेल तर त्याचंही आपल्याला मुमुक्षु बुद्धीने आणि तर्क विवेकाने एक निदान करणं भाग आहे. केवळ उद्देशिका आहे, पुस्तकात लिहून ठेवलं, पुराणातल्या पांगी म्हणून आपण त्या बघितल्या, त्या वाचल्या, त्या अभ्यासल्या, त्याचं विवेचन केलं, परंतु तशी सद्यस्थिती आज आहे का? तर तशी सद्यस्थिती आपल्याला आज दिसत नाही. आत्ताच्या सद्य घडीला जे आमदारांना मोफत घरं देण्याचं फरमान माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी काढलेलं आहे, यावर अनेक सोशल मीडियामधून क्लिपा येतात आहे. अनेक तरुण फार विवशतेने याच्यावर आपला टाहू फोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही वेळ काय येते, का तुम्हाला अशा प्रकारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं लालूल सांगून एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन करावं लागतं? ही बाब का आली, कशामुळे आली, का मुख्यमंत्र्यांना हे करावं लागतं, किंवा का लोकप्रतिनिधी याला असे बळी पडतात? त्याच्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी सांगितलं की आम्हाला मोफत घरांची गरज नाही. मग सर्वसाधारण जनतेची जी मोफत घर योजना आहे ती कार्यान्वित केलेली आहे का? मी तर म्हणेल की जो MLA असेल, जो खासदार असेल, त्यांनी एक बघायला पाहिजे की आमदार खासदार महोदय, तुम्ही बघा तुमच्या मतदार क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या आहे की ज्यांना राहण्याचं स्वतःचं घर नाही.
शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या झोपड्या बघितल्या तर ज्याला कुठल्याही परिभाषेत जगातल्या घर म्हणता येणार नाही अशा दयनीय अवस्थेत जर लोक राहत असतील, तर तुम्ही त्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काही नैतिक अधिकार असं घर फुकट मिळवण्याचा जनतेच्या पैशातून शिल्लक आहे का? तुम्ही 5 वर्षातले लोकसेवक, 5 वर्षानंतर तुमचा कालावधी संपतो, तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये इकडे तिकडे जाता, काय वाटेल ते करता आणि राजकारण कसं चाललेलं आहे. इथे यक्ष प्रश्न या ठिकाणी आपल्याला या अनुसूचींच्या माध्यमातून विचारात घेण्यासारखा आहे. आणि तो प्रश्न असा आहे की खरंच घटनात्मक पद्धतीने आपला कारभार चालतोय का? आणि तो जर तसा चालत नसेल तर नेमकं काय कुठे गाड्याला खीळ बसलेली आहे, कुठे ह्या यंत्रणेमध्ये बिघाड आहे, हे एवढ्यासाठी महत्वाचं आहे की एखादी गाडी रस्त्यावर चालत होती, छानपैकी हायवे आहे, रस्त्याची हालतच खराब झाली तर गाडीची हालत पण खराब होणार. आणि गाडीची हालत खराब झाली तर एक दिवस ती गाडी कुठंतरी बंद पडून आवाज देणार की आता इथून पुढे गाडी चालू शकत नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करणार? रस्त्याची दुरुस्ती ही दुय्यम बाब झाली. सगळ्यात प्रथम तुम्ही एक काम करणार, ते काम म्हणजे गाडीची दुरुस्ती करणार. आणि गाडीची दुरुस्ती करण्यासाठी जेव्हा मेकॅनिक बोलवणार तेव्हा मेकॅनिक सांगणार की बाबा याच्यामध्ये अमुक काही प्रॉब्लेम आहे, कुठे सायलेन्सरचा प्रॉब्लेम आहे की कुठे पिस्टनचा प्रॉब्लेम आहे की कुठे गाडीमधून जे इग्निशन होतं त्याचा प्रॉब्लेम आहे, इंजिन मध्ये काही बिघाड आलेली आहे की काही टायर मध्ये बिघाड आलेली आहे, काही अलाइनमेंट चुकलेलं आहे. असं जे निदान असतं ते निदान होणं ही काळाची गरज आहे. कमीत कमी येणाऱ्या पिढ्यांना हे कळलं पाहिजे की हे जे संविधान संविधान म्हणून आपण सगळे प्रश्न त्याच्यामध्ये सोडवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की इथे काय बिघाड झालेला आहे, कशामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, कशामुळे मुख्यमंत्री महोदयांना आणि पंतप्रधान महोदयांना देशाच्या खासदार आणि आमदार बांधवांना लोकप्रतिनिधी म्हणून या देणग्या बहाल कराव्या लागतात. त्याचं कारण काय आहे? का हे होत आहे? खरंच ती नीतिमत्ता जी संविधानिक नीतिमत्ता म्हणून राबवली जाते, ती संविधानिक नीतिमत्ता आपल्याकडे शिल्लक राहिली आहे का? आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेत असताना काही गोष्टी कोणाला रुजो अगर न रुजो, एखाद्याला वाईट वाटलं तर त्याचा रोष सुद्धा स्वीकारण्याची तयारी ठेवून या पारायणामध्ये आतापर्यंत 231 सलग पुष्पांमध्ये जे सांगावंसं वाटलं ते निस्पृहपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यात कुठलाही राजकीय अजेंडा नाही आहे, याच्यात कुठल्याही व्यक्तिविशेषाचा प्रभाव या संविधान पारायणावर पडलेला नाहीये किंवा कुठल्याही बाबतीत एका साईडला झुकलेलं असं काही असेल असंही नाही आहे. निस्पृहपणे जे काही अनुच्छेदांमध्ये लिहिलं गेलं त्याचं विवेचन करत असताना एक प्रश्न डोळ्यासमोर येतो आणि तो प्रश्न डोळ्यासमोर आल्यानंतर त्याचं उत्तर जर तुम्हाला शोधता येत नसेल तर डोळ्यावर पट्टी न बांधता आपले डोळे बंद करून आपण चाललेलो आहोत, रस्ता दिसत नाही आणि मग आपले डोळे न उघडता आपण त्या रस्त्याला, त्या इतर गोष्टींना, आजूबाजूच्या परिसरांना नुसतं दोष देत राहायचं, हे बरोबर नाही. स्वप्न सुद्धा पाहिजे असतात, ती स्वप्न डोळे मिटून पाहता येतात, पण डोळे उघड ठेवून जर खरं स्वप्न तुम्हाला पडत असेल तर ते स्वप्न म्हणजे या संविधानाचं पारायण आहे. आणि ह्या संविधानाच्या पारायणामधून ती नवदृष्टी जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्ही इष्ट असे बदल येणाऱ्या काळामध्ये संविधानात करू शकणार नाही. किंवा काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्तही करू शकणार नाही. जसं आपल्याला 42वी घटना दुरुस्ती दिसते की आणीबाणीच्या काळामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका आपण घटना दुरुस्तीच्या माध्यमातून बऱ्यापैकी दुरुस्त करून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये मग आपलं पहिली जर घटना दुरुस्ती बघितली तर 19वे जे अनुच्छेद आहे, ज्या अनुच्छेदामध्ये मूलभूत हक्क तुम्हाला व्यक्त होण्याचा, त्याचं प्रारूप घटनेमध्ये 1950 साली काय होतं आणि 51ला बदल झाला तर त्याचं प्रारूप कसं बदललं. रिझनेबल रिस्ट्रिक्शन, वाजवी निर्बंध हे लावले गेले पाहिजे. आता वाजवी निर्बंधामधून काय झालं? खऱ्या अर्थाने तुमच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली आहे का? मूलभूत हक्क जे घटनेने निसर्ग दत्त तुम्हाला सुरुवातीला दिलेले आहे ते हिरावून घेतलेले आहे का? तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला उत्तर याचं होय असं मिळतं की हो.
पण रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स हे देशाच्या संरक्षणासाठी, एकात्मतेसाठी, एकसंघतेसाठी आवश्यक आहे. हेही तितकंच खरं आहे आणि हे सत्यही तुम्हाला सांभाळावं लागतं. म्हणून तो जो न्यायव्यवस्थेच्या हातातला तराजू आहे, तो तराजू कुठल्याही एका बाजूला न झुकू देता समसमान राहावा या दृष्टीनं एक तुल्य मापक बुद्धीनं आपण जर या संविधान पारायणाचा विचार केला तर आपल्या काही गोष्टी निदर्शनात येतात. हा काही खूप मोठा महनीय प्रयत्न करतोय अशातला अजिबात आव आणण्याचा माझा प्रयत्न नाही, असा मानस नाही. परंतु हा प्रयत्न जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ही चलित असलेली संविधानिक लोकशाही गाडी नेमका कुठे बिघाड आहे हे आपल्याला कळणार नाही. आणि येणाऱ्या पिढ्यांसमोर आपण जर हे सांगितलं नाही तर मला वाटतं आपण कुठेतरी आपल्या भूमिकेमध्ये कमी पडू. तो कमीपणा दूर करण्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न या संविधानाच्या पारायणामधून मी केलेला आहे. आपण आपल्या पिढ्यांना ते सगळं दिलं जे आपल्याकडे होतं, जे आपल्याला समजत होतं, जे आपल्याला कळत होतं, जे आपल्याला जाणवत होतं, हे आपण त्यांना सगळं दिलं. पण तुम्हाला जे कळत होतं, जे जाणवत होतं, जे समजत होतं, त्याला कुठेतरी एक मर्यादा होती. आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांनी, आमच्या लेकरा बाळांनी ते स्वीकारलं. कारण ते तुमच्यापेक्षा लहान होते, त्यांचा अनुभव कमी होता, त्यांचं वय कमी होतं, त्यांना ते स्वीकारण्यापलीकडे मार्ग नव्हता, म्हणून त्यांनी स्वीकारलं. किंबहुना आम्ही जे काही त्यांना दिलं थोडक्यात आम्ही त्यांच्यावर ते लादलं. पण आता ते प्रौढ झाल्यावर, ते मोठे झाल्यावर आम्ही त्यांच्याकडून अशा काही अपेक्षा करतो की ज्या आम्ही त्यांना आयुष्यात दिल्याच नाही. आणि तिथे मागच्या पिढीची सर्वात मोठी घोर चूक झालेली आहे असं मी म्हणेन. म्हणून येणाऱ्या तरुणाईचं वकीलपत्र घ्यायला मला नेहमी आवडतं. आणि तरुणांचं वकीलपत्र घेत असताना या तरुणाई समोरचे प्रश्न आज काय आहेत, त्यांचे मुख्यत्वाने प्रश्न शिक्षण, आरोग्य, रोजगार हे जर असतील तर हे कोणी ऍड्रेस करायचे? हे केवळ खोट्या वल्गना आणि प्रॉमिसेस देऊन ऍड्रेस होणार आहे का? तर तसं होणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला संविधान पारायणाकडे एका वेगळ्या दृष्टीनं बघावं लागणार आहे. आम्ही आमच्या पिढ्यांना जे नाही दिलं त्या पिढ्यांकडून जर आम्ही त्यांच्यात ते गुण आले असतील, उपजत यावेत अशी अपेक्षा ठेवणं हाच आमच्या जगण्यातला सगळ्यात मोठा फोलपणा आहे. म्हणून त्यांना जे आम्ही नाही देऊ शकलो, जे नाही दिलं ते स्पष्टपणे डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहण्याची कला ही त्यांना आम्ही द्यायची आहे. आणि तो प्रयत्न या संविधान पारायणाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. इतप्पर ही अशा प्रकारची जी प्रास्ताविक आहे ती आपली होत राहतील. आज आपण पारायणाच्या 232व्या सलग पुष्पाकडे वळतो आहोत. पहिली अनुसूची. पहिल्या अनुसूचीचा सगळ्यात जास्त संबंध अनुच्छेद 1 व अनुच्छेद 4 मध्ये आलेला आहे. इतरही अनुच्छेदामध्ये हा संबंध आलेला आहे. त्याची सुरुवात झालेली आहे राज्याच्या नावापासून. राज्याचं नाव आणि राज्याचं क्षेत्र. असा जर एखाद्या केसमध्ये प्रश्न निर्माण झाला की हे क्षेत्र आंध्र प्रदेशचं नाहीच आहे किंवा अमुक एक क्षेत्र हे महाराष्ट्राचं नाहीये, म्हणून महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये पक्षकार होऊ शकत नाही, अशा वेळी आपल्याला या अनुसूचीचा आधार घ्यावा लागेल. ही कायदेविषयक बाबी आणि वकिलांच्या फायद्याचं, वकिलांच्या नॉलेजचं जरी असलं तरी सर्वसाधारण माणसांना याच्याबद्दलची कल्पना पाहिजे की आपल्या राज्यघटनेमध्ये, आपल्या भारताच्या संविधानामध्ये या बाबतीत पोटनियम काय आहेत, नियम काय आहेत, अधिनियम काय आहेत, ते कुठल्या वर्षी तयार झालेले आहेत, त्याचं विवेचन आपण याच्यामध्ये बघणार आहोत. उदाहरणार्थ क्रमांक 1 नाव आहे आंध्र प्रदेश. अ ब कड असं करून हे केलेलं आहे. देवनागरी लिपीची जी मुळाक्षर आहे त्या मुळाक्षराच्या क्रमाने आपण राज्याची नावं याच्यात घेतलेली आहे. त्याच्या पुढचा एक पॅरेग्राफ मी वाचतो म्हणजे इतर राज्याबाबतचं आपल्या लक्षात येऊ शकेल. आंध्र राज्य अधिनियम 1953 याच्या कलम 3 व पोट कलम 1, राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 याच्या कलम 3 पोट कलम 1, आंध्र प्रदेश व मद्रास सीमांमधील फेरबदल अधिनियम 1959 याची पहिली अनुसूची आणि आंध्र प्रदेश व म्हैसूर राज्य क्षेत्राचे हस्तांतरण
अधिनियम 1968 याची अनुसूची, यात विनिर्दिष्ट केलेले राज्य क्षेत्रे पण आंध्र प्रदेश व मद्रास सीमांमधील फेरबदल अधिनियम 1959 यांच्या दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्टित केलेली राज्य क्षेत्रे वगळून जे काही राज्य क्षेत्र राहील त्याला आम्ही आंध्र प्रदेश म्हणू. म्हणजे आंध्र प्रदेश ही संकल्पना डोळ्यासमोर आणण्याआधी आपल्या डोळ्यासमोर एक भूभाग येतो आणि त्या भूभागाची संविधानिक मांडणी, वैधानिक कायदेविषय मांडणी ही कशात आहे, तर हे जे 4 अधिनियम आणि त्यांची कलम आणि पोटकलम सांगितली त्याच्यात आहे. सर्वसाधारण विद्यार्थी, सर्वसाधारण जनता ह्याच्याशी याचं विशेष घेणं देणं नसलं तरी राज्य आणि राज्याचं क्षेत्र हे कसं निर्धारित झालेले आहे त्याचा या ठिकाणी उहापोह आपल्याला होतो, त्याचं विवेचन या ठिकाणी दिसतं, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी समजतं. त्यानंतर आसाम आहे. आसामच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे की या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी आसाम प्रांत, खासी राज्य व आसाम जनजाती क्षेत्रे याबाबत समाविष्ट होती ती राज्य क्षेत्रे. पण आसाम सीमालगत फेरबदल अधिनियम 1951 याच्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली राज्य क्षेत्रे व नागालँड राज्य अधिनियम 1962 याच्या कलम 3 पोटकलम 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेली राज्य क्षेत्रे व ईशान्य क्षेत्रे पुनर्रचना अधिनियम 1971 याची कलमे 5, 6, 7 यामध्ये विनिर्दिष्ट केलेली राज्य क्षेत्रे वगळून, हे वगळून ते धरून जे होतं त्याला आसाम म्हणायचं. एक सोपं मॉडेल उदाहरण आपण घेऊया. प्रत्येक राज्याचं आता बिहारचं पण दिलेलं आहे. म्हणणार त्या संविधानाच्या त्या अधिनियम, ते पोटनियम, ते कलम त्याचा काय संबंध आहे, तर ठीक आहे, वाचनापुरतं हे ठीक आहे. पण एक सोपं आणि साधं उदाहरण आपण घेऊया. एखाद्या शेताचा नकाशा जेव्हा आपण भूमापक अधिकाऱ्याकडे तालुक्याच्या मागत असतो, नकाशामध्ये लिहिलेलं असतं उत्तरेला अमुक माणसाचं शेत, पश्चिमेला असलेला नाला किंवा परवा, जे काही त्याच्यामधून पाण्याचे लोट जातात आहे ते त्याच्याबद्दलची माहिती असते. पूर्वेला एखादा तलाव असेल किंवा कोणा दुसऱ्या शेतकऱ्याचं शेत असेल किंवा त्या शेताचा क्रमांक असेल, ज्याला आपण शेताचा क्रमांक हे करून सर्वे नंबर म्हणून देतो, तर अमुक सर्वे नंबर हे पश्चिमेला, अमुक सर्वे नंबर हे उत्तरेला, ईशान्येकडे असं असं हे कशासाठी द्यायचं असतं. आता आसाम राज्याच्या निर्धारणासाठी नागालँड आणि मिझोरामच्या सीमा त्याच्यामध्ये असलेले हे सर्वे नंबर्स देण्याचाच एक भाग आहे. म्हणजे एखाद्या माणसाचा प्लॉट किंवा एखाद्या माणसाचं शेत निर्धारित करत असताना तो सर्वे नंबर कुठे आहे नेमका, वेअर इट इज लोकेटेड. आपण जर गुगल अर्थ वर गेला तर गुगल अर्थ मध्ये तुम्हाला सगळं दिसतं, पण त्या गुगल अर्थचं नेमकं मोजमाप किती आहे आणि ईशान्येकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून उत्तरेकडे किती हेक्टर, किती मीटर, किती किलोमीटरचा तो पट्टा आहे, त्याचं मोजमाप हे पूर्ण झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दस्तावेजावर, कागदोपत्री आपलं शेत ह्याचं वर्णन कसं आहे. आपण शेत म्हणत असताना अमुक एका माणसाचं शेत, पाटलांचं हे शेत आहे, पण पाटलांचं हे शेत आहे म्हटल्यावर त्याचं मोजमाप आणि त्याचं निर्धारण सर्वे नंबर पासून सुरू होऊन या सर्वे नंबरच्या आजूबाजूला काय काय आहे त्याबद्दलची माहिती जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या शेताचा पूर्ण आराखडा लक्षात येत नाही. कधी कधी एखादा आराखडा हा दुसऱ्याच्या शेतात गेलेला असतो, किंबहुना काही नैसर्गिक आपत्तीने एखाद्या वेळी नदीला, नाल्याला पूर आला असेल तर त्या पुरामध्ये काही भूभाग वाहून गेलेला असतो. काही झाडं असतात, काही निशाणीची ठिकाणं असतात, काही मंदिरं असतात, काही ठिकाणी चिरे नावाचा प्रकार आहे, जिथे मोठे दगडाचे चिरे हे रोवून ठेवलेले असतात जमिनीमध्ये. त्यावेळी आपण या सगळ्यांचा वापर करून त्या क्षेत्राचं निर्धारण करत असतो. हे पाटलांचं वावर किंवा पाटलांचं शेत म्हटलं, देशमुखांचं वावर म्हटलं तर ते एवढं नाहीये, हे एवढं आहे. मग आपण मोजणी आणून घेतो. तहसील मध्ये जाऊन आपण फी भरली की तहसीलदार महोदय आपलं ते अर्ज मंजूर करून त्याच्यावर एक तारीख निर्धारित करता की या तारखेला तुमच्याकडे भूमापन अधिकारी येऊन त्याची मोजणी करतील. मग आपण मोजणी करून परत त्या शेताची सीमा मागे पुढे झाली असेल तर ती पुनर्निर्धारित करून घेतो. हा सगळा प्रकार राज्यांबद्दलचा वर्णन केल्याची अनुसूची म्हणजे पहिली अनुसूची. आता याच्यामध्ये बिहार आहे, गुजरात आहे,
केरळ आहे, मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश, तुम्हाला प्रत्येक राज्य जेव्हा तुम्ही निर्धारित कराल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या राज्याचे अधिनियम पण दिलेले आहेत याच्यात दिसते. कारण त्या राज्याच्या त्या अधिनियमाप्रमाणे जी सीमा आहे तिथे ते संपली, तिथे संपल्यानंतर दुसरी सुरू झाली, तर त्याची देणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वे नंबर 6/3 एका ठिकाणी संपला तर मग 6/2 हा दुसऱ्या बाजूने सुरू झाला, त्याच्या पलीकडे उत्तरेकडे 6/1 सुरू झाला. अशा प्रकारचं हे निर्धारण आहे. त्याबद्दलचं परिक्षेत्रीय वर्णन, परिक्षेत्राचं वर्णन ज्याला आपण म्हणू शकू, अशा प्रकारची वर्णनं या ठिकाणी दिलेली आहे. तामिळनाडू, जी राज्य जास्त राज्यांनी वेढलेली आहे, तिथे तुम्हाला असं दिसेल की जास्त अधिनियम आहे. महाराष्ट्र, महाराष्ट्राबद्दलचं आपण वाचू. 8व्या क्रमांकाला अनुसूची 1 मध्ये महाराष्ट्र राज्याची परिक्षेत्रीय सीमा वर्णन करणारं एक 3-4 ओळीचं पॅरेग्राफ आहे. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 याच्या कलम 8 व पोट कलम 1 अन्वये विनिर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे, पण मुंबई पुनर्रचना अधिनियम 1960 याच्या कलम 3 पोट कलम 1 मध्ये निर्देशिलेली राज्यक्षेत्रे वगळून, म्हणजे मुंबई पुनर्रचना अधिनियम 1960 हा काय आहे की जी आंदोलनं, हुतात्मा स्मारक ज्याचं प्रतीक आज मुंबईमध्ये आहे, जी आंदोलनं संयुक्त महाराष्ट्रासाठी झाली, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानुसार हा अधिनियम केंद्र शासनाला संसदेमध्ये 1960 साली पारित करून घ्यावा लागला आणि त्याच्या कलम 3 पोट कलम 1 मध्ये हे सांगावं लागलं की हा जो भाग आहे मुंबईचा, हा महाराष्ट्राचा भाग असेल, महाराष्ट्र राज्याची परिसीमा इथून ठरण्यात येईल. आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्र राज्य निर्माण होताना संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि त्यामध्ये 1956 झालेली भाषावार प्रांत पुनर्रचना, त्याबरोबरीने हा मुंबई पुनर्रचना अधिनियम सुद्धा विचारात घेतला पाहिजे. थोडक्यात कसं की महाराष्ट्र राज्य किती, तर या अधिनियमात वर्णन केल्याप्रमाणे त्याची परिसीमा आहे. याच्यामध्ये कमी जास्त काही झालं, उद्या वापी आणि विरारमध्ये प्रश्न निर्माण झाला की हे गुजरातमध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याचा आढावा, त्याचा खुलासा तुम्हाला या अधिनियमात दिलेल्या माहितीप्रमाणे होऊ शकतो. त्यानंतर कर्नाटक आहे, तशाच प्रकारे ओरिसा आहे, पंजाब आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आहे, जम्मू काश्मीर आहे, नागालँड आहे. आता जम्मू काश्मीरची पुनर्रचना झालेली आहे, त्याच्यामुळे जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमध्ये जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2018 चा समावेश आहे. त्याच्याप्रमाणे झालेली रचना, पुनर्रचना त्याप्रमाणे विचारात घ्यायची आहे. नागालँड आहे, हरियाणा आहे, हिमाचल प्रदेश आहे, मणिपूर आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, सिक्कीम आहे, मिझोराम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, गोवा राज्य आहे, जे राज्य 1987च्या कलम 3 प्रमाणे गोवा, दमण व दीव पुनर्रचना अधिनियम 1987 या अधिनियमाप्रमाणे तयार झालेलं आहे. छत्तीसगड आहे, जे 2000 साली निर्माण झालं. उत्तराखंड आहे, तेही 2000 साली निर्माण झालं. आणि झारखंड आहे, तेही 2000 साली निर्माण झालं. अशी 28 राज्य आपल्या भारताच्या परिक्षेत्रामध्ये आहे आणि प्रत्येक राज्याचं दुसऱ्या राज्याबरोबर भांडण नसावं म्हणून या राज्याची क्षेत्रीय परिसीमा याप्रमाणे या अधिनियमामध्ये नमूद केलेली आहे. हे अधिनियम आपल्याला बघावे लागतील, म्हणजे काय काय आहे, म्हणजे उद्या कर्नाटक महाराष्ट्र हा सीमावाद जर बघितला तर त्या ठिकाणी हे अधिनियम काय आहेत आणि त्याच्यावरती आंदोलन सुद्धा चालू आहे की हे अधिनियम चुकीचे झालेले आहेत, इथं जास्त भाषिक लोक आहे, तर कुठेतरी एक प्रमाणशीरता, म्हणजे भाषावार प्रांत म्हटलं की प्रांतवार भाषिक रचना म्हटली, याच्याबद्दलचे वादविवाद आणि चर्चा आणि याच्याबद्दलचे वितंडवाद हे चालत आहे. अनेक केसेस याबद्दलच्या पिटिशन्स, याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. त्या हिशोबाने आपल्याला याचा विचार करावा लागतो. म्हणजे हे अधिनियम जेव्हा आपण बघू किंवा ह्या अधिनियमामध्ये जाऊन जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा खुलासा निटोपाट होऊ शकतो. अशी ही 28 राज्ये आणि 2 संघ राज्य क्षेत्र, म्हणजे दुसऱ्या भागामध्ये संघ राज्य क्षेत्र दिलेले आहे. पहिल्या भागामध्ये म्हणजे पहिली अनुसूची ही 2 भागात विभागली गेलेली आहे. पहिल्या भागामध्ये राज्य आणि दुसऱ्या भागामध्ये संघ राज्य क्षेत्र, ज्याला आम्ही केंद्र शासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरी म्हणतो. युनियन टेरिटरीमध्ये पहिली
व्याख्या ही दिल्लीची दिलेली आहे की या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी दिल्ली व चीफ कमिशनर प्रांतात जे समाविष्ट होते ते राज्य क्षेत्र. त्यानंतर अंदमान व निकोबार बेटे, त्यानंतर लक्षद्वीप 1956 ची पुनर्रचना आहे. दादरा व नगर हवेली 1961 ची, 1960 ची मुंबई आणि त्यानंतर 1961 ला दादरा आणि नगर हवेली यांचं राज्य क्षेत्र परिसीमित करण्यात आलं. त्यानंतर दमन व दीव हे 1987 साली झालं. पांडुचेरी ही 1962 साली निर्माण झाली. चंदीगड 1966 साली. अधिनियम पंजाब पुनर्रचना अधिनियम 1966 मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे चंदीगडची परिसीमा निर्माण झाली. अशा रीतीने या 7 केंद्रीय राज्य क्षेत्र आणि 28 जे आहे ते आपले याचे राज्याचे क्षेत्र हे या ठिकाणी निर्धारित केलेले आहे. मला वाटतं पहिल्या अनुसूचीवर एवढं विवेचन पुरे आहे. आपण दुसरी अनुसूची जे अनुच्छेद 59, अनुच्छेद 65, अनुच्छेद 75, अनुच्छेद 97, 125, 148, 158, 164, 186 आणि 221 या अनुच्छेदाच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ लावला होता. या अनुच्छेदाचा अभ्यास करत असताना, याचं विवेचन करत असताना आपल्याला अपरिहार्यपणे दुसऱ्या अनुसूचीत दिल्याप्रमाणे असा उल्लेख वाचायला मिळाला होता. ती दुसरी अनुसूची काय आहे व त्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये काही भागामध्ये एकंदर 4 भाग या अनुसूचीचे 5 भाग या अनुसूचीचे केलेले आहे. या 5 भागामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल याबाबतच्या तरतुदी, त्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याबद्दलच्या तरतुदी, बहुतांशी या वेतन भत्ते, त्यांच्या रजा व पेन्शन याच्याबद्दलच्या तरतुदी आहे. तिसऱ्या भागामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबतच्या तरतुदी आहे आणि चौथ्या भागामध्ये आपल्याला भारताचा नियंत्रक व महालेखाविषयक यांच्याबद्दलच्या तरतुदी आहे. दुसरी अनुसूची आपण अभ्यासत असताना हे याचं वाचन आपण उद्या करूया. परंतु या अनुसूचीमध्ये एकंदर जे संसदेची सभागृह, विधानसभेची सभागृह, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लेखापाल आणि कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल च जे वेतन भत्ते त्याबाबतचे आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे. ही अनुसूची ब्रिटिश कालीन काही वेतन भत्ते तसेच ठेवून त्यानंतर नव्याने संसदेने रुजू केलेले आणि त्याचप्रमाणे कालपरत्वे याच्यामध्ये झालेले बदल ते आपण उद्या बघणार आहोत. म्हणून आजचं हे संविधान पारायण या ठिकाणी थांबण्याची अनुमती घेऊन उद्याच्याला दुसरी अनुसूची अभ्यासणार आहोत. तोपर्यंत हे आजचं पारायणाचं पुष्प संपलं असं जाहीर करून या ठिकाणी थांबण्याची अनुमती घेतो. धन्यवाद.